प्रस्तुत आज या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असा 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगात तुकाराम महाराजांनी भक्ताचे वर्णन केलेले आहे। भक्त कसे असतात ते तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये भक्ताचे जाना भक्त कसे असतात याचे वर्णन जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी केलेले आहे। भक्त कसे असतात आणि भक्त कसे असतात। भक्त अनुपेक्षित भक्त भगवंताला आवडतात आणि अपेक्षित भक्त पण भगवंताला आवडतात, पण त्याच्यात व्याकरणे आणि फरक आहे। अपेक्षित भक्त भगवंताला आवडतात, अनुपेक्षित भक्त भगवंताला आवडतात। मारुती राय अनुपेक्षित भक्त होते, त्यांना देवाशिवाय काही आवडत नव्हतं, म्हणून मारुती राय ते अनुपेक्षित भक्त होते। अर्जुन अनुपेक्षित भक्त होता, भगवंताला विधान अर्जुनाकडून करून घ्यायचं होतं, म्हणून भगवंताला अर्जुन प्यारा होता। आणि अर्जुन अनुपेक्षित भक्त होता। अपेक्षित द्रौपदी भक्त आहे, द्रौपदी पण श्रीकृष्ण भगवंताची भक्त आहे, पण ती अपेक्षित भक्त आहे, म्हणून भगवंताला अपेक्षित भक्त पण आवडतात आणि अनुपेक्षित भक्त पण भगवंताला आवडतात। द्रौपदी भक्त आहे, पण तिला साडीची आशा होती, ती अपेक्षित भक्त आहे, म्हणून तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात, भक्त ऐसे जाना ज्योती हे उदास गेली आशा पास निवारुनी। तुकाराम महाराज म्हणतात भगवंताला भक्त असे आवडतात की ते अनुपेक्षित भक्त आवडतात, त्यांना कोणत्याही प्रकारची आशा नसते आणि ते धिहार उदास असतात। अशा उदास भक्तांना भगवंत साही करतो आणि त्याच्या घरी राहतो आणि त्याचं काम पण ऐकतो, असं तुकाराम महाराज सांगितले की धिहारी उदास जे भक्त आहेत, जे धिहारी उदास आहेत, अशा भक्तांना भगवंत आवडतो आणि भक्ताला पण भगवंत आवडतात। म्हणून द्रौपदी भक्त आहे, पण ती अपेक्षित भक्त आहे। दुर्योधन धर्मराजा एकविरस दूत कर्म खेळत असताना पांडव हरले आणि दुर्योधन जिंकला, म्हणून द्रौपदीला अशी आज्ञा केली की दुर्योधनाने सांगितलं की द्रौपदी आम्ही जिंकवत आहे आणि तुझे पती 5 ते हरलेले आहेत, म्हणून द्रौपदीने सांगितलं की तुला भर सभेमध्ये यावं लागेल। पण द्रौपदीने सांगितलं बाबा मी भर सभेमध्ये येऊ शकत नाही, मी राजेश्वरी आहे, अगर मी एक वस्त्री आहे, मी भर सभेमध्ये येऊ शकत नाही।
दुःशासनाने दुर्योधनाने दुःशासनाला आज्ञा केली आणि द्रौपदीच्या केसाला धरून भर सभेमध्ये वळीत आणलं आणि द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचं दुर्योधन तिच्या मुखातून शब्द काढू लागला. त्यावेळेस द्रौपदीने सगळ्यांकडे विनंती केली. राजाकडे केली, द्रोणाचार्याकड, कृपाचार्याकड, पाच पतीकड, असे महाविद्वान आणि महारथी असे त्या सभेमध्ये उपस्थित होते. आणि त्या सभेमध्ये उपस्थित असणाऱ्यांनी द्रौपदीचं कोणीही रक्षण करू शकलं नाही. तुका मध्ये तुला सोडविना ऐका तुकाराम महाराज म्हणतात संसारामध्ये आल्याच्या नंतर काही बायांना काही माणसाला गर्व असतो. आपला नवरा एवढा श्रीमंत आहे, आपला बाप एवढा श्रीमंत आहे, आपला भाऊ एवढा श्रीमंत आहे, संसारात गर्व असतो. पण तुकाराम महाराज म्हणते संसारामध्ये काम करण्यासाठी सगळे लोक सहाय्य करतील, सगळे लोक आपल्याला मदत करतील, पण ज्या वेळेस खरं आपल्याला संकट येईल त्याशिवाय भगवंताशिवाय आपल्याला कोणी सोडू शकत नाही, असं तुकाराम महाराज म्हणते. तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाजून. तुकाराम महाराज म्हणते भगवंताशिवाय आपल्याला कोणी सोडू शकत नाही, पण सगळ्यांना भास झालाय की आपला भाऊ श्रीमंत आहे, आपला नवरा श्रीमंत आहे, आपला बाप मला संकट काळी मला हजर होईल, आपला भाऊ होईल, असा गर्व असतो काही बायांना काही माणसाला. पण तुकाराम महाराज म्हणते आपल्याला कोणी सोडू शकत नाही. ज्यावेळेस खरं आपल्याला काळाने खेळलं, आपल्याला संकट आलं, त्यावेळेस एकच चक्र पाणी तो श्रीकृष्ण भगवंत, त्याच्याशिवाय आपली कोणी सुटका करू शकत नाही, असं तुकाराम महाराज म्हणते.